जागतिक महिला दिनानिमित्ताने दिनांक 15 मार्च 2026 रोजी करंजाडे पनवेल येथे जागृतीस फाउंडेशन नाशिक शाखा पनवेलतर्फे आणि संस्थापक श्री प्रशांत भगवान शेळके, संस्थापिका सौ ललिता रामदास नवघिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा अध्यक्षा सौ गौरी अमोल क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शाखा उपाध्यक्षा सौ नीलम प्रशांत वाघमारे आणि सचिव श्रीमती रजनी शिंदे यांच्या नेतृत्वाने आणि ग्रुपच्या महिला सदस्या यांच्या सहकार्याने कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार 2026 सोहळा आयोजित करण्यात आला। जागृतीस फाउंडेशन नाशिक संस्थापक श्री प्रशांत भगवान शेळके यांनी सांगितले की आम्ही तळागाळातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाची पावती म्हणून कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करत आहोत। तसेच संस्था सामाजिक उपक्रमांसोबतच महिला भगिनींच्या आनंदासाठी असे सांस्कृतिक उपक्रमही मोठ्या उत्साहात सादर करते। यात विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत 22 महिलांना त्यांच्या क्षेत्रात अतुलनीय योगदानासाठी कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्कार स्वरूपात शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले। त्याचप्रमाणे सातत्याने संस्थेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात ज्या महिला सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले त्यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नव्या आंबेरकर हिच्या गणेश वंदनाने झाली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजयकुमार अदाटे, सौ हेमलता अदाटे, सौ रेश्मा भोईर उद्योजिका, सौ माधवी म्हात्रे उद्योजिका, श्री भूषण पोवळे प्रतिष्ठित बिल्डर, सौ गौरी अमित धात्रक उद्योजिका, सौ प्रेरणा गायकवाड मॉडेल आणि समाजसेविका, आरती जैन मॉडेल आणि अभिनेत्री, सौ मोहिनीताई विक्रांत पाटील, सौ स्नेहलताई पाटील नगरसेविका, सौ ज्योती अल्हाट आर्थिक सल्लागार, सौ ज्योती पाटील अध्यक्षा परिबहुद्देशीय संस्था, श्री अमोल क्षीरसागर फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर, भूषण मुंबईकर लावणी कलावंत, भूषण नाशिककर लावणी कलावंत, श्री प्रशांत शेळके संस्थापक जागृतीस फाउंडेशन नाशिक इत्यादी दिग्गज मान्यवर उपस्थित होते। कोमल डांगे यांनी आपल्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली। लावणी कलावंत भूषण मुंबईकर आणि अमोल नाशिककर आणि छोटीशी राही भाट यांच्या लावणीने कार्यक्रमाची रंगत वाढवली। कार्यक्रमात नृत्यांकुर डान्स अकॅडमी कळंबोली पनवेल या ग्रुपने उत्कृष्ट असा लेझिम डान्स सादर केला। जागृतीस फाउंडेशनच्या कार्यात आपलेही काहीतरी सामाजिक योगदान असावे या हेतूने मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष श्री राजा अदाटे सर व श्री विजयकुमार अदाटे सर यांच्याकडून विशिष्ट रकमेचा धनादेश संस्थापक श्री प्रशांत शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। त्यावेळी संस्थेच्या वतीने प्रशांत सरांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले। महिला दिनानिमित्ताने ग्रुपमधील महिलांसाठी कर्तबगार स्त्रियांवर आधारित वेशभूषा व रील स्पर्धा घेण्यात आली होती। त्यामधील प्रथम विजेत्याला साडी, द्वितीय क्रमांक नथ आणि उत्तेजनार्थ महिलांना मलबार गोल्ड अँड डायमंड तर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले। सोबतच लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाला साडी आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला आकर्षक गिफ्ट देण्यात आले। तसेच कार्यक्रमास प्रज्ञा धोत्रे, शोभा गोरिवले, योगेश क्षीरसागर, मलबार गोल्ड अँड डायमंड, गौरी एथनिक यांचे विशेष सहकार्य लाभले। संस्थेच्या अध्यक्षा सौ गौरी अमोल क्षीरसागर आणि यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत पुरस्कार विजेत्या महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या उपाध्यक्षा सौ नीलम वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आणि भविष्यातही असे कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।